इथं थोडेसे कोलंबी ठेवलेली सकाळी, त्याचा असं कोळी वडा बनवलेला. आणि इथं छान अशी पूजा झालेली आहे बघू शकता. आणि यांनी काल कळ्या आणलेल्या जास्वंदीच्या ताईंनी टोपात ठेवल्या, तर किती मस्त फुलल्यात बघू शकता. तुम्हाला दाखवते आज. तुमचा फोन इकडेच आहे. यांची रेसिपी चालू झाली नाही, मी थोडंसं दाखवते, मी जास्त नाही दाखवते बाबा. यांना हे असलं काय काय आवडतं तर ते आता बनवतात. टाकून काल मला यांनी न सांगता गजरा आणलेला आहे आणि मी न सांगता, तर छान वाटते की मी न सांगता आणलाय. तर आता घालून घेते. कपडे धुता आले तर किती मोठ्या आहेत बघू शकता. कोलंबी खूप मोठे आहे. ते घेतले, एवढे साफ केले, अजून आहे साफ करायचे. आता वाजले 7 आणि आज लवकर उठले. यांच्यासाठी नाश्ता करायचा आहे, त्याच्यामुळं इथं बोंबील फ्राय करायला टाकलेत. इकडं आता नंतर भाकरीची पोळी घेते. आणि आता इथं मी घेतलेल्या आहेत भाकरी बनवायला. आणि जास्त नाही बनवायच्या, थोड्या म्हणजे 2-3च बनवायच्या आहेत, कारण यांना नाश्त्याला भाकरीच नव्हती. त्याच्यामुळं मग हे मला काल बोलले की मला भाकरी कर आणि बोंबील फ्राय कर. तर यांच्या अगोदरच मी उठले 7 वाजता आणि पटापट असं खोय घेतली आणि एका साईडला बोंबील फ्राय करायला टाकले. त्यांना जायचं होतं 8 वाजता नाश्ता करून, म्हणून मग पटापट करायला घेतलं. आणि एका साईडला खोय झालेले म्हणजे घेऊन एका साईडला बोंबील टाकलेले आहेत. आणि हे मला कधीच नाही उठवत असे, म्हणजे जेव्हा 7ची ड्युटी असायची तरी पण कधीच नाही उठवलं मला की नाश्ता द्यायला उठ का काय करायला उठ, काय नाही. स्वतः असं म्हणजे भाकरी तर असायच्या, मग भाकरी आणि फ्रीजमध्ये काय असायचं ते मच्छी फ्राय वगैरे स्वतः करून स्वतः न्यायचे. तर यांचं बिलकुल मला कसलं टेन्शन नव्हतं. सकाळी अजिबात सांगत नव्हते मला उठ म्हणून. पहिला 9ची ड्युटी असायची तेव्हा 8:30 वाजता उठायचे मी, मग नाश्ता वगैरे द्यायची, पण नंतर बंदच झालं. पण आज मग किती दिवसातनं उठले आणि यांच्यासाठी 2-3 भाकरी बनवल्या, मग नाश्तासुद्धा करून गेले. ते छान वाटलं मला एकदम, म्हणजे छान वाटतं. कधीतरी उठवतात तर म्हणजे कधीतरी सांगतात. आणि असेच उठूनच करायला लागले मी, कारण आंघोळ नाही काय नाही, असंच नाश्ता करायला म्हणजे बनवायला सुरुवात केलेलं. म्हणून वेणी वगैरे बघू शकता कशी झाली माझी. तर ते सगळं इग्नोर करा. नाश्ता बनवताना, जेवण बनवताना खूप छान वाटत होतं यांच्यासाठी की नाश्ता करून जातील. तर असं तर आता माझ्या पटापट भाकरीसुद्धा झालेल्या आहेत आणि बोंबीलसुद्धा फ्राय करून झालेत. आता यांना ताट वाढून नंतर पुढं बघायला ताट वाढून ठेवेल मी, म्हणजे त्यांचं ते जेवतील आणि मी परत जाऊन झोपले. आणि मग ते थोड्या टायमानंतर उठले. गेलेले आहेत आंघोळीला आणि मस्तपैकी यांच्यासाठी नाश्ता दिला आहे. बोंबील फ्राय, कलेजी वगैरे कालचे होते आणि गरम भाकरी. आता आंघोळ करून येऊन जेवते नाश्ता. आणि इथं छान अशी पूजा झालेली आहे बघू शकता. आणि यांनी काल कळ्या आणलेल्या जास्वंदीच्या ताईंनी टोपात ठेवल्या, तर किती मस्त फुलल्यात बघू शकता. तुम्हाला दाखवते अजून. मस्त फुललेले आहेत. असल्या कळ्या असल्या की पटकन फुलणाऱ्या, नाहीतर मग त्या दुसऱ्या खराब होऊन जातात. लांबवाल्या असतात त्या खराब होतात, या जरा फुलल्या. आणि इकडं आता पोळ्याला नाश्ता, इकडं चहा. काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय ब्रह्मांडे मायेनो
आवळे दंत पंगती रागदी चालीला जावा बुकुती तातीला बळे पुतती मुलडीले माता किली तिकडून रे बळे सुवर्ण कटिका सवटे घंटा गण 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 घंटा किनकिन नागरा तकारे नेटका चढपासलू चपळांग पाहता मोठे महाली दुर्गते बली कोटी चौकोटी उड्डाणे थे पाय उत्तरेकडे मद्रादी छाला कदर क्रोधे पाटीला बले आणिला मापती नेला आला गेला मनोगरी मनाची टाकीला मागे नदीची जुले राहणे थे अनुपा झोनी बमाने हे बळा होत जात तयासे तयाची झुलानं कायची ब्रह्मांडी पाहता नाही अलगत देखील डोळा गाचीले सुने म्हणताला वाढता वाढता वाढे वाढता वाढता वाढे भेदीला छोडे वंडेला धनधान्य पतुलुती पतरा पतडे जमते भावाची रुपये आली छत्रवादी घालून या भूत प्रेत मंदारी रोग व्याधी समजबाई नासती ती तू तशी दिंदा आनंद बनतले हेदला भंडरा छोकी ना बली हो बल शो बली हो बली दूध देव देव संख्या त्यांना कलागुले रामदाची आगळे कलू कापी कोणाशी म्हणून रामरूपी अंधरामना तलतरी जाताना चाची राम इति इतिची रामदास कुठ संकटनीचं न मारुती चढलं चापून संपूर्ण जय जय हनुमान बजरंगबली तोड दे मंदिर जय श्रीराम जय श्रीराम जय सीताराम आता एकच राहिलं मनाचे श्लोक तर आपण दुपारी घेऊ. हा चला भात झालेला आहे, कपडे धुवून घेते. तुला झॉम्बी म्हणतात झॉम्बी बनते. चला भात काढा हात ठेवा. काल मला यांनी न सांगता गजरा आणलेला आहे आणि मी न सांगता, तर छान वाटते की मी न सांगता आणलाय. तर आता घालून घेते. कपडे धुता धुता आले, पहिला बोलो गजरा घालते. चलो हो गया काम. किती मोठ्या मोठ्या आहेत बघू शकता. कोलबी खूप मोठे मोठे आहे, ते घेतले. एवढे साफ केले, अजून आहे साफ करायचे. मी इथं थोडेसे कोलंबी ठेवलेली सकाळी, त्याचा असं कोलबी वडा बनवलेला. तर एवढं छान लागतो ना तो कोलंबी वडा, एकदम मस्त लागतो. मला तसा आवडतो म्हणून मग थोडीशी कोलंबी ठेवलेली मी. तर मग आता तेच गेल्या म्हणजे पाठीमागच्या व्लॉगमध्ये मी रेसिपी शेअर केलेली आहे, तर ती पाहिजे असेल तर बघून घ्या. टायटल
आहे तर तुम्हाला समजेल. एकदम नॉर्मलशी रेसिपी आहे आणि खूप छान लागते. जसं मी दाखवलेलं एका व्हिडिओमध्ये की जो कोलंबी खात नसेल ना तो सुद्धा खाईल, एवढी छान लागते. मस्त अशी मॅरिनेट करायची आणि जस्ट अशी तव्यावर टाकायची. एकदम म्हणजे मला खूप आवडते. जेव्हापासून बघितले ना, म्हणजे खाल्लं नाही तर तेव्हापासून मला खूप आवडते. म्हणून मी कोलंबी थोडीशी काढून ठेवलेली सकाळी. बाकीच्या आईंनी बिर्याणी बनवलेली आणि कोलंबी तेलकांद्यावर बनवलेली. तेलकांद्यावरची नाही खाल्ली मी. मला जास्त करून कोलंबी आवडत नाही. फक्त ते बोलतात ना सोडा, एकदम छोटी कोलंबी असते, साफ करायची आणि मग टाकायची, तर ती लसणावरची आवडते बस. बाकी दुसरी मोठी कोलंबी अशी मला आवडत नाही बिलकुल. आणि ही मोठी मोठीच कोलंबी अशी, तर ते मला आवडत नाही. फक्त मी साफ करून द्यायचं काम केलेलं सकाळी. आता कपडे वगैरे टाकलेत सुकायला, बघूया. आणि ती कोलंबीला गौरांशसुद्धा खातो भाकरीसोबत, म्हणून मेन म्हणजे त्याला. कारण आता काय नाही, बोंबील सकाळी दिलेलं त्याला, सकाळीसुद्धा आणि दुपारीसुद्धा दिले त्याला. तर मग आत्ता बोंबील नाही खाणार तो आणि नाहीच आहेत, म्हणून कोलंबीसोबत भाकरी मस्तपैकी खाऊ शकेल. म्हणून मग त्यासाठी सुद्धा बनवले. मलासुद्धा थोडीशी, बघू थोडीशी, यांना थोडीशीच काढलेली. आणि गौरांशने इथं सगळा पसारा मांडलेला आहे आणि सुकलेले कपडे काढले, तर ते आता पटापट लावून घेते. बघू PMGPत आज गेलो तर जायचं तर विचार आहे मला. छोटं मोठं काहीतरी घ्यायचं आहे त्याच्यामुळं, तर बघू आता. आणि ब्लाऊज पीस मी एक PMGPतनं घेतलेला, तो आज धुतला आहे. अशा कलरचा आईंची साडी होती त्याच्यावरचा. तर बघू आता कधी मुहूर्त निघते शिवायचा. आईंच्या साडीला फॉलसुद्धा बसवायचे, पण ते आज नाही, बघू उद्या दुपारी बसवून देईन त्यांना. कारण हे सगळं उरखायचं आहे मला, परत जेवायचं आहे. जेवण मग लगेच आम्ही PMGPत गेलो तर जाणार. तर बघा, गेलो तर मी शेअर करेलच तुमच्यासोबत. हां, तुमचा फोन इकडंच आहे. यांची रेसिपी चालू झाली. नाही मी थोडंसं दाखवते, मी जास्त नाही दाखवतो बाबा. यांना हे असलं काय काय आवडतं तर ते आता बनवतात. टाकून देते त्यांना मीठ मसाल्यावर. करपे हे बघा इथंच आहे, इधर हे लगाते हो. कपूरवरनं पाठी जा, दिसते खाली झाली. तर चला, आजचा ब्लॉग इथंच एंड करतोय. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून झोपलो नाही, कारण गौरांशला झोपवलेलं मगाशी, उलटी केली त्याने, तर आता साफ केलं ते. आता हॉलमध्ये जरा पडला आहे तो, आता आणते. वाजले ते म्हणजे 11 आणि मी सुद्धा आता झोपणार आहे. तर आजचा ब्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या मस्त नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.